स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये. म्हाडा पुणे मंडळाची 4186 घरांची लॉटरी सुरू आहे. आज आपण संकेत क्रमांक 814A आणि 814B निवास मारुंजी या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत. संकेत क्रमांक 814A हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये म्हाडाने आपल्याला 1 BHK चे 107 फ्लॅट उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 31.92 स्क्वेअर मीटर म्हणजे 343 स्क्वेअर फीट आहे आणि 32.38 स्क्वेअर मीटर म्हणजे 348 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 14,33,800 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. संकेत क्रमांक 814B हा LIG उत्पन्न गटात येतो. यामध्ये 1.5 BHK चे 65 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा कार्पेट एरिया 47.24 स्क्वेअर मीटर म्हणजे 508 स्क्वेअर फीट आहे. त्याची किंमत 20,70,400 रुपीज आहे. अनामत रक्कम 20,000 रुपीज आहे. फॉर्मचे 708 रुपीज भरावे लागतील. हा प्रोजेक्ट मारुंजी रोड जवळ लाईफ रिपब्लिक प्रोजेक्टच्या बाजूला आहे. गुगल मॅपद्वारे आम्ही आपल्याला या प्रोजेक्टला कसे जायचे ते दाखवत आहोत. हा लक्ष्मी चौक आहे. या चौकातून आपल्याला मारुंजी रोडने पुढे पुढे जायचे आहे. जे आम्ही आपल्याला ग्रीन मार्करने दाखवत आहोत. पुढे गेल्यावर आपल्याला राईट साईडला लाईफ रिपब्लिकचा प्रोजेक्ट लागेल. त्याच्या अगदी बाजूलाच निवास मारुंजी प्रोजेक्टकडे जाण्याचा रस्ता आहे. समोरच आपल्याला बिल्डरचा प्रोजेक्ट दिसेल. त्याच्या बाजूने थोडं पुढे गेल्यावर आपल्याला निवास ही म्हाडासाठी असलेली बिल्डिंग दिसेल. आम्ही दाखवत असलेला रस्ता बिल्डरच्या प्रोजेक्टमधून जातो. कदाचित म्हाडासाठी वेगळा रस्ता असू शकतो, तो आम्ही आपल्याला दाखवत आहोत. बिल्डरच्या प्रोजेक्टला जाण्या अगोदर BR आंबेडकर चौक लागतो. त्या चौकातून आपण आत गेल्यावर सिट्रीन हाऊसिंग सोसायटी रोडने लेफ्ट घ्यायचा आहे आणि पुढे जाऊन राईट घेतल्यावर आपल्याला म्हाडासाठी असलेली बिल्डिंग दिसेल. या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट जानेवारी 2029 आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. दिलेल्या रेरा नंबर अंतर्गत T10 ही म्हाडासाठी वेगळी असलेली बिल्डिंग 14 फ्लोअरची आहे आणि यामध्ये 360 फ्लॅट आहेत. प्रत्येक फ्लोअरवर किती फ्लॅट आहेत ते आम्ही आता दाखवत आहोत. 1st to 7th, 9th to 12th आणि 14th फ्लोअरवर प्रत्येकी 26 फ्लॅट दिले आहेत. 8 आणि 13 फ्लोअरवर प्रत्येकी 24 फ्लॅट दिले आहेत. 2024च्या लॉटरीमध्ये 814A मध्ये 220 1 BHK चे फ्लॅट दिले होते आणि 814B मध्ये 1.5 BHK चे 140 फ्लॅट दिले होते. आताच्या 2025च्या लॉटरीमध्ये 814A मध्ये 107 1 BHK चे फ्लॅट आणि 814B मध्ये 1.5 BHK चे 65 फ्लॅट दिले आहेत. म्हणजे आत्ताचे हे फ्लॅट गेल्या वेळच्या लॉटरीतील शिल्लक फ्लॅट आहेत. हा या प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. यामध्ये बिल्डरचा प्रोजेक्ट दिसत असून त्यांना दिलेल्या अम्युनिटीज दिसत आहेत. म्हाडासाठी लाल मार्करने दाखवलेली वेगळी बिल्डिंग आहे. त्याच्या बाजूला अम्युनिटी स्पेस दिसत आहे. हे T10 म्हाडा बिल्डिंगचे पार्किंग डिटेल्स आहेत. यामध्ये 714 ओपन स्पेस आणि 196 क्लोज कवर्ड पार्किंग अशा एकूण 910 पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे.
हा 1st to 7th, 9th to 12th आणि 14th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 26 फ्लॅट दिले असून 3 स्टेअरकेस आणि 3 लिफ्ट देण्यात आल्या आहेत. हा 8th आणि 13th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे. यामध्ये 24 फ्लॅट दिले असून 3 लिफ्ट, 3 स्टेअरकेस आणि रेफ्युजी एरिया दिलेला आहे. हा 1 BHK चा युनिट प्लॅन आहे. एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम आणि समोर किचन असून लिव्हिंग रूमच्या राईट साईडला बेडरूम दिला आहे. बेडरूमच्या समोर पॅसेज असून त्याच्या राईट साईडला WC आणि बाथरूम वेगवेगळे दिले आहेत. पॅसेजच्या मधून बाल्कनीसाठी जाता येते. ती बाल्कनी किचनलाही कव्हर करते. हा 1.5 BHK चा युनिट प्लॅन आहे. एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम असून त्याच्या समोर किचन आणि स्टडी रूम दिलेला आहे. लिव्हिंग रूमच्या लेफ्ट साईडला बेडरूम दिला आहे. बेडरूमच्या समोर पॅसेज दिला असून त्याच्या लेफ्ट साईडला WC आणि बाथरूम वेगवेगळे दिले आहेत. पॅसेजच्या मधून बाल्कनीसाठी जाता येते. ती बाल्कनी किचन आणि स्टडी रूमला कव्हर करते. या प्रोजेक्टमध्ये म्हाडासाठी जॉगिंग ट्रॅक, किड्स एरिया यासारख्या अम्युनिटीज दिल्या आहेत. या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्ट पासून मुंबई बेंगलोर हायवे 4 किलोमीटर, हिंजवाडी रोड 3 किलोमीटर अंतरावर आहेत. या प्रोजेक्टला हिंजवाडी फेज आणि मेट्रो स्टेशनची कनेक्टिव्हिटी आहे. बँक, शाळा, बाजारपेठ आणि हॉस्पिटल्स यासारख्या सुविधा जवळपास आहेत. लोकांनी सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत. कनेक्टिव्हिटी 4 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.1 आउट ऑफ 5. इथे बिल्डरच्या 294 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस 44 लाख आणि 447 स्क्वेअर फीट 1 BHK ची प्राइस 67 लाख आहे. म्हाडाचे फ्लॅट 343 स्क्वेअर फीट, 348 स्क्वेअर फीट आणि 508 स्क्वेअर फीटचे आहेत. इथे बिल्डरचे फ्लॅट आणि म्हाडाचे फ्लॅट यांची तुलना होऊ शकत नाही, कारण म्हाडासाठी वेगळी बिल्डिंग बांधलेली आहे. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता स्क्वेअर फीट मध्ये असलेला फरक आणि इतर चार्जेस पकडूनही हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 12,000 रुपये आणि 1.5 BHK चा रेंट अंदाजे 15,000 रुपये मिळू शकतो. परंतु पोझिशन 2029 असल्यामुळे त्यावेळेचा रेंट वेगळा असू शकतो. मायनस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टची कंप्लीशन डेट 3 वर्षांनी म्हणजे जानेवारी 2029 आहे. या एरियामध्ये ट्रॅफिक जाम आणि पॉवर कटची समस्या आहे. तसेच म्हाडासाठी वेगळी बिल्डिंग बांधण्यात आली असून एका फ्लोअरवर 26 फ्लॅट दिले आहेत, त्यामुळे कंजस्टेड वाटू शकते. प्लस पॉइंट मध्ये या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे. या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही आणि म्हाडाच्या सर्व फ्लॅटना बाल्कनी देण्यात आली आहे. म्हाडासाठी काही अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण 3 वर्ष थांबू शकत असाल आणि आपल्याला घराची अत्यंत गरज असेल तर आपण या प्रोजेक्टचा विचार करू शकता, कारण येथे घर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपल्याला आम्ही दिलेली माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि आता आपण आमच्या चॅनलला जॉईनही करू शकता. धन्यवाद.